राज्यासह देशभरात आज हनुमान जयंतीचा उत्साह आहे। पहाटेपासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या आहेत। अगदी राज्यभरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन केलंय। शोभायात्रा सुद्धा काही ठिकाणी निघणार आहेत। अंजनेरी या ठिकाणी सुद्धा गडावर भाविकांची नाशिकमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। ही दृश्य सध्या आपण बघतोय मुंबईतल्या दादरच्या हनुमान मंदिरातली आणि दुसरी दृश्य नाशिकच्या अंजनेरी मंदिरातली। 11 फूट उंच असलेल्या अंजनेरीवरच्या हनुमानाच्या मूर्तीला आज महावस्त्र परिधान केलेली आहे। मंदिराला विद्युत रोषणाईसह आकर्षक फुलांची सजावट केली आहे। मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगरसह राज्यभरातल्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी रीघ पाहायला मिळते। महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यातील ऐतिहासिक आणि शेकडो वर्ष जुन्या हनुमान मंदिराचं दर्शन पुढारी न्यूज आज तुम्हाला घडवणार आहे। पुण्यातील हनुमान मंदिरं त्यांच्या अनोख्या नावानं आणि ऐतिहासिक संदर्भांमुळे प्रसिद्ध आहेत। या सर्व मंदिरांचा आणि मंदिरांना पडलेल्या नावाचा इतिहास याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। पुण्यातील भिकारदास मारुती मंदिरामध्ये मी सध्या आहे। जवळपास 400 वर्षांपेक्षा जास्त जुनं असलेलं प्राचीन असलेलं हे मारुतीरायाचं मंदिर आहे। या मंदिरात खरं म्हणजे भिकारदास हे नाव का पडलं हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। वेगवेगळ्या नावांनी पुण्यातल्या वेगवेगळ्या मारुतीरायांना ओळखलं जातं, पण हे नाव थोडं लक्षवेधी आहे। भिकारदास असं नाव का पडलं याची जेव्हा आम्ही कथा शोधली तेव्हा या मंदिराच्या आजूबाजूला जे काही भिकारी बसलेले असायचे त्यांची सेवा केली जायची आणि माडीवाले कुटुंबियातले जे भिकारदास नावाचे गृहस्थ होते ते या सगळ्या लोकांची सेवा करत होते आणि म्हणून या मारुतीरायाला भिकारदास या नावानं ओळखलं जाऊ लागलं। जवळपास 400 वर्षांपूर्वीची ही हनुमानाची मूर्ती आहे। अनेक वर्षांपासून या ठिकाणी जी वेगवेगळी माडीवाले कुटुंबियांकडून आराधना केली जाते, जे कार्यक्रम राबवले जातात, हनुमान जयंतीच्या निमित्तानं जी भक्ती केली जाते तिचं वैभव जे आहे ते मोठ्या स्वरूपाचं असतं। अनेक वर्षांपासूनची ही आख्यायिका आहे आणि लोक देखील मोठ्या संख्येनं या मारुतीरायाचं दर्शन घेण्यासाठी या मंदिरामध्ये येत असतात। माडीवाले कुटुंबियांकडून या मारुतीरायाची मोठ्या आनंदानं जी सेवा आहे, अगदी भक्तिभावानं जी सेवा आहे ती केली जाते। नाव वेगळं असल्यामुळे या मारुतीरायाला अगदी दूरदूरवरून लोक जे आहेत ते दर्शनाच्या निमित्तानं इथपर्यंत येत असतात। 400 वर्षांचा इतिहास लाभलेलं आणि लक्षवेधी असं नाव असलेलं हे भिकारदास मारुती मंदिर या भागात मोठं महात्म्य असलेलं, मोठं भक्ती केंद्र असलेलं आपल्याला बघायला मिळतं। पुण्यातल्या वेगवेगळ्या मारुती मंदिरांच्या कथा आपण ऐकतोय। आता गणेश पेठेमध्ये सध्या मी आहे आणि गणेश पेठेत असलेला डुल्या मारुती चौकातला जो मारुती आहे त्याबद्दलचं महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। गणेश पेठेतल्या या परिसरामध्ये डुल्या मारुतीचं वैशिष्ट्य वेगळं महत्त्व आहे। खरं म्हणजे या चौकातल्या या मारुतीला डुल्या मारुती हे नाव का पडलं आणि हा मारुती नेमका कशा पद्धतीचा आहे, ही मूर्ती कशा स्वरूपाची आहे याबद्दलही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सुंदर असं हे मंदिर जवळपास 350 वर्षांपेक्षा जास्त जुनं असलेलं हे मंदिर, या मंदिराचा खरं म्हणजे तसा ऐतिहासिक वारसा असलेलं मंदिर आणि या सगळ्या भागात या मारुतीला डुल्या मारुती नावानं ओळखण्याची काही कथा आहेत, काही दंतकथा आहेत। त्यातली पहिली जी कथा आहे ती म्हणजे पानिपतच्या लढाईत मराठी सैन्याची जी मोठी कत्तल झाली तेव्हा हा मारुती डुलू लागला आणि म्हणून या मारुतीला डुल्या मारुती असं म्हटलं गेलं। दुसरी एक कथा आहे ज्यामध्ये बाजीराव पेशव्यांनी पुणे सोडावं यासाठी म्हणून जेव्हा या डुल्या मारुतीला कौल विचारला गेला तेव्हा मारुतीनं मान डुलावून त्याला मान्यता दिली आणि म्हणूनच या मारुतीला डुल्या मारुती असं नाव पडलं असं सांगितलं जातं। या सगळ्या 1680 पासून जी मंदिराची बांधकामाची ही सगळी नातू यांनी परंपरा जी पुढे चालू ठेवली त्यातून हा संबंध जो आपल्याला मंदिराचा गाभारा जो आहे तो अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचा दिसतो। या मंदिराचा 1830 मध्ये जीर्णोद्धार देखील करण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की अत्यंत पाषाणात हे सगळे जे मंदिर आहे ते या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला दिसतं आहे। आणि एरवी जेव्हा आपण बघतो तेव्हा
जी हनुमानाची मूर्ती असते त्यावर शेंदूर असतो, पण हा संपूर्ण जो मारुती आपण या ठिकाणी पाहतोय तो काळ्या पाषाणातला मारुती आहे आणि या मारुती सोबतच काही अन्य देवी देवतांच्या ज्या मूर्ती आहेत त्या देखील या मंदिरामध्ये आपल्याला असल्याचं बघायला मिळतं। हनुमानाच्या मूर्तीची स्थापना ही रामदास स्वामींनी केली अशा पद्धतीची मान्यता देखील या ठिकाणी आहे। सुंदर अशी जी मूर्ती आहे ती मूर्ती आपण या ठिकाणी हनुमानरायाची पाहतोय। या मूर्तीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा पेशवेकालीन लढाईची गोष्ट घडली तेव्हा हा मारुती जो आहे तो कौल देताना डुललेला होता अशा पद्धतीची आख्यायिका आहे आणि म्हणूनच या गणेश पेठेतल्या मारुतीला डुल्या मारुती अशा पद्धतीनं संबोधलं जाऊ लागलं। पुण्यात वेगवेगळ्या मारुती मंदिरांना वैशिष्ट्यपूर्ण नावं आहेत, अजब नावं आहेत। मी सध्या पुण्यातल्या शुक्रवार पेठमध्ये आहे आणि शुक्रवार पेठमध्ये जिलब्या मारुती मंदिर आहे आणि या जिलब्या मारुती मंदिराला एक वैशिष्ट्य अशी परंपरा आहे। खरं म्हणजे शेकडो वर्ष जुनं असलेलं हे जिलब्या मारुतीचं मंदिर, पण लोकांना उत्सुकता आहे ती या मारुतीला जिलब्या हे नाव कसं पडलं त्याची। मी आज तुम्हाला त्याबद्दल सांगणार आहे। हा मारुतीरायाचा छोटासा गाभारा आणि या मारुतीरायाची ही जी मूर्ती आपण पाहतोय या मंदिराला जिलब्या मारुती म्हणून या पुण्यातले सगळे लोक ओळखतात। शुक्रवार पेठेत असलेलं हे जिलब्या मारुतीचं मंदिर, मूर्ती छोटी आहे, मंदिर छोटं आहे, गाभारा छोटा आहे, पण नाव मात्र अजब आहे आणि म्हणूनच जास्त चर्चेत असलेल्या मारुतीच्या मंदिरांपैकीचं हे एक मंदिर आहे। या सगळ्या परिसरामध्ये काही वर्षांपूर्वी या परिसरात स्मशानभूमी होती, ओढा होता आणि या ठिकाणी या मंदिराच्या डाव्या बाजूला एक हलवाईचं दुकान होतं। त्या हलवाईच्या दुकानातली जी प्रथा होती तो हलवाई सकाळी आल्यानंतर जी गोड वस्तू बनवायचा, जे पदार्थ बनवायचा, त्यातल्या जिलेबी नावाचा जो पदार्थ आहे त्या जिलेबीचा हार या मारुतीरायाला अर्पण करायचा आणि नंतर त्याचा तो जो व्यवसाय आहे तो व्यवसाय दैनंदिन सुरू असायचा आणि यावरूनच या मारुतीचं नाव जे आहे ते जिलब्या मारुती असं पडलेलं आहे। आज तागायत या मारुतीला याच नावाने ओळखलं जातं। अत्यंत सुंदर असलेली ही हनुमानाची उभी असलेली ही मूर्ती जिलब्या मारुती नावानं ओळखली जाते। शुक्रवार पेठ परिसरात या मारुतीला अनेक वर्षांपासूनचं वेगळं महात्म्य आहे। अर्थातच या मारुतीचं नाव वैशिष्ट्यपूर्ण आहे, लक्षवेधी असं नाव आहे, म्हणून मोठ्या संख्येनं भाविक जिलब्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी शुक्रवार पेठ परिसरामध्ये आपल्याला आल्याचं बघायला मिळत असतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।